अमरावती जिल्ह्यात नेहमीच चर्चेत असलेल्या अंजनगाव सुरजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला अपात्र ठरवण्यात आल्यानं सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। या कारवाईमुळे तालुक्यातील भाजपाच्या सहकारातील सत्तेला मोठा धक्का बसलाय। जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दाखल अपील क्रमांक 7 व 8/2025 चा निकाल दिनांक 24 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला। या निकालानुसार बाजार समितीच्या 17 संचालकांना अपात्र घोषित करण्यात आलेला आहे। नियमबाह्य खर्च, नियमांचे भंग करणं, अर्थसंकल्प विहित मुदतीत मंजूर न करणे तसेच उपविधीचे उल्लंघन या कारणांमुळे जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली आहे। तसेच पणन संचालकांच्या कलम 40E अंतर्गत दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन झाल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे। महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नियम 2017च्या नियम 10(1)I यानुसार सर्व संचालकांना अपात्र ठरवण्यात आले। दरम्यान शरद साबळे, सुधीर अढाऊ आणि विनायक वाघ यांनी संचालक मंडळाविरोधात तक्रार दाखल केल्या होत्या। नियमबाह्य खर्च, कलमभंग आणि अर्थसंकल्पीय अनियमितता याबाबत त्यांनी आक्षेप घेतले होते। अंजनगाव सुरजी बाजार समिती ही नेहमीच चर्चेत जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात मानली जाते। युवा संचालक मंडळानं बाजार समितीला स्थापनेनंतरची सर्वोच्च आर्थिक वाढ मिळवून देत कोटींची शिल्लक राखली होती। विकास कामांना गती मिळत असतानाच हा आदेश आल्यानं सहकार वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। संचालक मंडळ अपात्र ठरल्यानं आता बाजार समितीवर प्रशासक नेमला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तसेच या निर्णयाविरोधात संचालक मंडळ उच्च न्यायालयात दाद मागणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे।